पूर्णा येथील बुद्धविहार येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पय्यावंश भंते संघरत्न भंते पय्यासार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंजुषा पाटील ह्या होत्या, तर यावेळी परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष लताबाई विजय वाखडे, पूर्णा पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वला नारायणराव पिसाळ, पिंगळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी अनिल सावंत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। नगरसेवक उत्तमभाई खंदारे, नगरसेवक प्रतिनिधी गौतम भोळे, नागेश इंगळे, नगरसेवक सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, ॲडव्होकेट ज्योतिबा पिसाळ, साहेबराव सोनवणे, राहुल धबाले, मुकुंद पाटील, इंजिनियर PG रणवीर, अमृत कराळे, वामन R काळे, TZ कांबळे, मुगाजी खंदारे, श्रावण इंगळे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमासाठी ग्रंथपाल राम भालेराव, राहुल धबाले, अतुल गवळी, अमृत कराळे, लक्ष्मण साबळे, राजू जोंधळे, विश्वनाथ हनुमंते, किरण जोगदंड, चरण आळाव, विहार समिती व महिला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले। विहार पूर्ण या ठिकाणी माझा सत्कार केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे। मी जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने आपली सेवा करण्याची मला संधी मिळालेली पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत पय्यावंश, पूज्य भदंत संघरत्न, पूज्य भदंत पय्यासार यांना श्रीवार अभिवादन करून माझे मनोगत होते। जय हिंद। छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदर्श शिकन्या अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला विनम्र अभिवादन। चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा। पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने एकत्रित सत्कार केल्याबद्दल पंचायत समिती सभापती या नात्याने आपली समर्पित सेवा करण्याचे अभिवादन देते। जय हिंद। चैत्र पौर्णिमा निमित्त आपल्या पूर्णा येथील बौद्धविहारामध्ये आपण या ठिकाणी आज सर्वजण जमलो आहोत। त्याचबरोबर महिला शक्तींचा सन्मान करण्याचा हा आपल्या बौद्धविहारांचा जो उपक्रम आहे त्याबद्दल खरोखरच मी आपल्या बौद्धविहाराच्या सर्व आपल्या मार्गदर्शकांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जो महिलांचा सन्मान झाले आहे, म्हणजे महिलांना जे पदं भेटले आहेत, आपल्या जिल्हाध्यक्ष असतील, त्याचबरोबर आपल्या पूर्णा पंचायत समितीचे सभापती असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आपल्या अध्यक्षताई असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या गटांमधून ज्या महिला या ठिकाणी निवडून आल्या आहेत त्यांचा सन्मान करण्याचा जो उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहात याबद्दल मी खरोखर आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे। आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी आमच्या आई पूर्णा पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वलाताई नारायणराव पिसाळ या देखील त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान केला आहे। याबद्दल मी आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मानतो। आज या ठिकाणी चैत्र पौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे ते कार्यक्रम मात्र एक निमित्त आहे, कारण की आज जगाला बुद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धविहार पूर्णा येथे भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्मदेशना सत्कार समारंभ कार्यक्रम नियोजित केला होता। आज त्यांनी आपल्या उपदेशामध्ये सांगितलं की आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं जेव्हा भगवान बुद्ध होण्यापूर्वी बोधिसत्व अवस्थेमध्ये सिद्धार्थ गौतम होते, 6 वर्ष त्यांनी खरतर तपश्चर्या करून एवढी कडक तपश्चर्या केली की शरीराचा पूर्ण भाग त्यांचा पोटाचा भाग पाठीशी गेल्यासारखा झाला होता, जीव आसून नसल्यासारखा झाला होता। एवढी कठोर तपश्चर्या केल्याच्या नंतर एके दिवशी सुजाताच्या दासीनं पाहिलं की एक कोणीतरी देवच त्या झाडाखाली येऊन बसलाय काय की, आणि आपल्या सुजाताला जाऊन त्यांनी सांगितलं आणि जसंही कळालं की तेव्हा त्यांनी सुंदर अशी खीर आणली
आणि सिद्धार्थ गौतमांना बोधिसत्वांना खाऊ घातली आणि त्यानंतर काही दिवसामध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्व अवस्थेमधून बुद्धत्वाला प्राप्त झाले आणि त्याच्यामध्ये खूप मोठा या खीरदानाचं योगदान आहे. म्हणून ही आजची पौर्णिमा विशेष अशी बौद्ध साहित्यामध्ये मानल्या जाते आणि आज या पौर्णिमेला अनुस्मरून आपण सुद्धा पूर्ण बुद्धविहारामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 तत्वांना लक्षात ठेवत अल्प वेळाकरिता का होईना आज आम्ही बुद्धांच्या वातावरणामध्ये असलो पाहिजे या निमित्ताने कार्यक्रमाचं नियोजित केलं होतं. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा परभणी येथील आमच्या लताताई वाकळे उपस्थित होत्या, सभापती आमचे पिसाळताई उपस्थित होत्या, आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंजुषाताई पाटील होत्या आणि तसेच पिंगळी मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य अनिलजी सावंत हे सुद्धा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. चांगल्या मोठ्या संख्येने उपासक उपासिका, नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या आणि कार्यक्रम चांगल्या उत्साहामध्ये संपन्न झाला. परत एकदा जाता जाता सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. शील, समाधी आणि प्रज्ञेच्या मार्गाने चला. प्रत्येकाचं आयुष्य सुखपूर्वक बनवण्याचा आपण प्रयत्न करावा एवढंच आपल्याला सांगतो. सर्वांना धन्यवाद.